नमस्कार श्रोते हो. आजपासून मी वैशाली दंडवते पुस्तकाचा उर्वरित भाग वाचणार आहे. आपण पुस्तक वाचत आहोत फाइंडिंग माय कोर, विनया गोरे ते विनया गोर. लेखिका श्रीमती विनया गोरे. भाग 22. इथे नवीन प्रकरणाला सुरुवात होतीये. लीडरशिप कंटिन्युटी प्रोग्राम. वेगवेगळे प्रोग्राम्स चालू असताना मला वाटलं की माझं बिझनेस ज्ञान कमी पडतंय, तर मी MBA करावं का? आणि मग पहिला प्रश्न, बेल लॅब्स आणि MBA हे कसं जमणार? हे तर सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे अधिष्ठान. मग माझ्या साथीदारांना त्यांचं मत विचारलं. सगळ्यांनी सांगितलं, नको, विचारसुद्धा करू नकोस. टेक्नॉलॉजीची आवड नाही असं लेबल लागेल तुला. मी माझ्या एका मेंटॉर केनशी बोलत होते. तो म्हणाला, ओपिनियन इज लाईक अन ॲशोल, एव्हरीबडी इज गॉट वन. मग मला प्रश्न विचारले, MBA का करायचं आहे? तू त्याचा कसा उपयोग करशील? ही दीर्घकाळ टिकणारी प्रेरणा आहे का? स्वतःवर विश्वास ठेव. ट्रस्ट युअर गट. मग जरा धाडस करून माझ्या बॉसला MBAच्या स्पॉन्सरशिपबद्दल विचारलं. त्यानं 2-4 मिनिटे विचार केला आणि म्हणाला, हो. खरंच? मी स्वतःला चिमटा काढून हे खरं आहे याची खात्री केली. मार्क ट्वेन आठवला. दे डिड नॉट नो इट वॉज इम्पॉसिबल, सो दे डिड इट. आता MBAसाठी प्रबंधाचा विषय निवडायचा होता. मी तेव्हा रिकाम्या वेळेत स्थावर मालमत्तेचा इम्मुवेबल प्रॉपर्टी अभ्यास करत होते. ॲडवायझरची परवानगी घेऊन विषय ठरवला. विमेन ओन्ड न्यू कन्स्ट्रक्शन बिझनेस. आणि रिसर्च सुरू झाला. अगदी सामान्य कामगारांपासून मालकांपर्यंत अशा अनेक जणांशी बोलले, चर्चा केल्या. अनोखी अमेरिका भेटली. ही माणसं वेगवेगळ्या वंशाची, वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरातली, ग्रामीण आणि नागरी भागात राहणारी होती. प्रत्येकाची जीवनपद्धती वेगळी आणि दृष्टिकोनही वेगळा. माझं आयुष्य मध्यमवर्गातील सुरक्षित आयुष्य होतं. या संशोधनामुळे वॉकिंग इन अदर पीपल्स शूज याची थोडीशी झलक मिळाली. शेवटी मी जरी या बिझनेसमध्ये पडायचं नाही असं ठरवलं, तरी मिळालेला हा अनुभव अमूल्य होता. 1983 मध्ये ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमधून MBAचा अभ्यास पूर्ण केला. सुरुवातीला जर्मनीत असताना स्नोचं लांबून लांबूनच कौतुक बघत होते. पण पहिल्यांदा विंटर ऑलिम्पिक्समध्ये TV वर स्कीइंग पाहिलं आणि मी एकदम स्कीइंगच्या प्रेमातच पडले. डौलदार, रोमांचकारी, अतिसुंदर स्पोटर. जॉर्ज पण स्कीइंग करायचा. ठरलं, आता जायचं स्कीइंगला. पहिला दिवस बनी हिलवर हळूहळू स्नो प्लाऊ करण्यात गेला. किती बोरिंग. आणि माझं स्कीइंगचं स्वप्न भंगलं. तरी पण वर शिखरापर्यंत जायचं ठरवलं. तिथे पोहोचले आणि अक्षरशः भानच विसरले मी. बुरुबुरु पडणाऱ्या हिमवर्षावाने न्हालेले सुचिपर्णी वृक्ष. तो हिमवर्षाव तरी असा स्वर्गीय आणि सूर्यकिरणात चमचमणारा की जणू हिरकण्याच. अशा भोवतालात मी निसर्गाशी तादात्म्य पावली नसले तरच नवल. माझ्या या अशा धुंदीत किती काळ पायाखालून वाळूसारखा सरकून गेला कुणास ठाऊक. त्या जणू काही ध्यानमग्न अवस्थेतही जाणवत होते की आम्ही तर ढगांनी वेढलेलो आहोत. कालिदासाच्या मेघदूतातला यक्ष एका मेघाकरवी आपल्या प्रेयसीला संदेश पाठवतो, तसं मला सभोवतालच्या मेघांना सांगावेसे वाटत होते, जा, माझ्या प्रियजनांना वर्णन करून सांगा ना माझी ही स्वर्गीय अनुभूती. निसर्ग आणि स्वर्गाच्या क्षितिजावर कशी मी पोहोचले ते मनात तर नव्हते, पण हळूहळू खाली उतरावं लागलं. स्वप्नवतच होतं ते सारं, पण भानावर येणे भाग होते. त्याच वेळेस माझं ठरलं की मी स्कीइंग शिकणार आणि माझं स्वप्न जगणार. माझ्या स्वप्नातली मी पांढरे शुभ्र कपडे घालून छान वळणं वळणं घेत खाली येत होते.
पर्वताशी मी एकरूप झाले होते. त्यानंतर मग स्की ट्रेनिंग, स्की फॉर्मचा अभ्यास, स्कीइंगसाठी खास मसल स्ट्रेंथ वाढविण्याचे आणि संतुलनाचे व्यायाम असं सगळं सुरू केलं आणि ते आजतागायत सुरू आहे. माझ्या स्वप्नातले बारकावे थोडेफार बदलले आहेत एवढंच. आतापर्यंत फिडलेचा माझा मित्र जॉर्ज आणि मी, आम्ही दोघे एकमेकांचे साऊंडिंग बोर्ड्स, विश्वासू आणि प्रामाणिक मित्र झालो होतो. आमच्या आवडीनिवडी खूप सारख्या होत्या. एक दिवस त्याने एकत्र राहण्याचा विषय काढला. क्षणभराच्या धक्क्यातून बाहेर आले. नकळत गालांवर गुलाब फुलल्यासारखं मनही झुळझुळलं. मी अजूनही कोणाला तरी आवडते, मला पण कोणी आवडू शकतो. पण थोड्याच वेळात वस्तुस्थितीने दार वाजवलं. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने झालेलं लग्न फिसकटलं. त्याच्या जखमा पण अजून ओल्या आहेत. आम्ही एकमेकांना काय वचने देऊ शकू? ती पुरी करता येतील? मी कशाचाच विचारही केला नव्हता. एकलव्यासारखं करिअर हेच माझं ध्येय होतं. कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्या, रोजचे खूप तास काम, बिझनेस ट्रॅव्हल आणि जोडीला करिअर प्लॅनिंग. जणू मी 2-2 जॉब्स करत होते. एक दिवस मला अचानक समजले की माझी LPC साठी निवड झाली. पण त्याचा अर्थ काय हे अजून माहीत नाही. जॉर्जच्या सहनशील आणि करिअरला पाठिंबा द्यायच्या स्वभावाचा मला गैरफायदा घ्यायचा नव्हता. बरेच दिवस रात्री विचार करीत होते. निर्णय खूप अवघड होता, पण वेळेला योग्य होता. एकत्र राहणे हा त्याच्यावर अन्याय झाला असता. मी माझ्याच बळावर पुढे जायचं ठरवलं. पण आजपर्यंत सुद्धा आमची मैत्री जिवंत आहे आणि आम्ही एकमेकांचे साऊंडिंग बोर्ड्स सुद्धा आहोत. नाविन्याचा शोध घेणाऱ्या संस्थांना माहीत असते की यश मिळवणे आणि ते कायम टिकवणे यासाठी विजनरी लीडर्सची आवश्यकता असते. त्यासाठी AT&T मध्ये लीडरशिप कंटिन्युटी प्रोग्राम LCP ची योजना होती. फक्त 1-2% लोकांची या प्रोग्रामसाठी निवड व्हायची. 1987-88 साली माझी निवड झाली आणि माझ्या करिअरला एकदम स्पष्ट दिशा मिळाली. जर मॅनेजमेंटला असे वाटले की तुमच्या आत्ताच्या कॉर्पोरेट पदाच्या वरच्या 2 पदांवर तुमची काम करण्याची क्षमता आहे आणि तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकाल तरच तुमची निवड होते. जर तुम्ही यशस्वीपणे ही जबाबदारी पार पाडाल तर पुढील पदोन्नतीसाठी तुमचा विचार केला जातो. ही प्रक्रिया सुरूच राहते. एक प्रमोशन मिळाल्यावर पुढच्या 2 पदांसाठी तुमचा विचार होऊ शकतो. मी आता इलिट क्लबमध्ये आले होते. वेगवेगळ्या बिझनेस सेगमेंटमधल्या मोठ्या मोठ्या सिनियर लोकांबरोबर नेटवर्किंग करायला खूप भीती वाटत होती. ते का माझ्याशी बोलतील? मला त्यांच्या क्षेत्रातली काहीच माहिती नाही. सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या अगदी बाहेर. पण एकदम लक्षात आलं की मला मार्गदर्शन करायचं ही त्यांची जबाबदारी. तर त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा का नसावी? जसं साथीदार आणि मेंटॉर नेटवर्क विकसित केलं तसंच हेही एक नवीन नेटवर्क. स्पॉन्सर आणखी एक नवीन रोल समजला. हे कॉर्पोरेटमधले डिसिजन मेकर्स. हे स्पॉन्सर माझे हितचिंतक म्हणून पडद्यामागे काम करतात. मला योग्य संधी मिळावी याकरिता माझं काम, माझी क्षमता लोकांसमोर सादर करतात आणि योग्य पदावर नियुक्ती होण्यासाठी शिफारस करतात. इथलं ट्रेनिंग इतकं उच्च पातळीवरचं होतं की मला वाटलं आतापर्यंतचे सारे ट्रेनिंग प्रोग्राम जणू काही बालवाडीसारखे होते. इथे लीडरशिप ट्रेनिंगसाठी व्यवसायातले जगप्रसिद्ध विचारवंत नेते आणि गुरु यायचे. आमच्यासाठी त्यांनी जणू ज्ञानाचा खजिना उघडला होता आणि चक्रव्यूह सोडवायची वाट दाखवली होती. आम्ही क्लिष्ट आणि कॉम्प्लेक्स अशा बिझनेस समस्या सोडवण्याच्या पुष्कळ युक्त्या-प्रयुक्त्या शिकलो. कस्टमर केंद्रित निर्णय घेण्यासाठी वेगवेगळ्या कार्यपद्धती शिकलो. ध्येयाच्या सुस्पष्ट व्याख्येबरोबर
भविष्यातील यशाच्या कल्पनाचित्रणाचं व्हिज्युअलायझेशन महत्त्व लक्षात आलं. जर भविष्यातील मी मला आवडली नाही तर ती मला आत्ताच बदलता येईल, मदतीचा हात घेता येईल. मला नवीन कौशल्य आणि क्षमता शिकायला हव्या असतील तर त्यासाठी आत्ताच वेळ मिळेल. या सर्व सकारात्मक विचारांनी आणि वागण्याने मला हवी तशी मी घडवता येईल. का, काय आणि कसं हा माझ्या करिअरचा आणि जीवनाचा आराखडा तयार व्हायला लागला. लीडरशिपच्या बऱ्याच व्याख्या आणि शैली समजल्यावर मी माझी लीडरशिप शैली सर्वंट लीडरशिप ठरवली. म्हणजे काय? आपल्याकडे 2500 वर्षांपूर्वीच आर्य चाणक्य यांनीही आपल्या कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथात राजाची सर्वंट लीडरशिप कशी असावी याबद्दल लिहिले आहे. नेतृत्व म्हणजे नेतेगिरी नाही, टीम सदस्यांची प्रगती, कल्याण आणि सर्वांगीण विकास याला प्राधान्य. त्यासाठी योग्य असे सांघिक वातावरण निर्माण करणं आणि टीम मेंबर्सना स्वतःचे निर्णय घ्यायचा अधिकार देणं हे महत्त्वाचं. त्यांच्या कामावर सतत बारकाईने लक्ष आणि हस्तक्षेप करण्यापेक्षा त्यांच्या क्षमता विकसित करण्यावर भर असावा लागतो. यासाठी नेत्याला उत्तम श्रवणशक्ती, सुसंवाद साधण्याची कला आणि दृष्टीपणा यांची जरुरी. थोडक्यात मलाच होमवर्क आलं. मनात एक शंका, ही लीडरशिप म्हणजे मी आपणहून टीमला माझी पॉवर देणार होते का? मग माझी पॉवर कमी होईल का? माझं मन सांगत होतं की हा निर्णय योग्य आहे, बघूया तरी करून. LCP प्रोग्राममध्ये यशस्वी सहभाग म्हणजे दर 2-3 वर्षांनी नवीन एका बिझनेस सेगमेंटचे यशस्वी नेतृत्व. याचा अर्थ मी सतत माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर, म्हणजे कायम स्ट्रेस, टेन्शन, रिस्क, भीती आणि मानसिक ताण. अर्थात मी केव्हाही प्रोग्रामच्या बाहेर पडू शकले असते. महत्त्वाचा निर्णय होता. माझी खात्री होती मी काही मिळवणार होते, काही गमावणार होते. पण मला ही संधी अतिशय आकर्षक, एक्साइटिंग आणि थ्रिलिंग वाटली. मी पुढे जायचं ठरवलं. LPCने मला वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये आणि जगाच्या पाठीवर यशस्वी होण्याची संधी दिली. त्यासाठी मला कसं बदलावं लागतं ते शिकवलं. व्यावसायिक आणि वैयक्तिक हे जीवनाचे 2 पैलू आणि त्या दोन्ही जीवनात लागणारी कितीतरी कॉमन कौशल्ये हे लक्षात आल्यावर जगण्याची कला शिकायला थोडंसं सोपं झालं. क्रमशः लेखिका विनया गोरे, अभिवाचन वैशाली दंडवते. धन्यवाद.